गेल्या कित्येक दिवसापासून वारकरी त्या दिवसाची वाट पाहत होते. तो दिवस आज अक्षरशः उजेडलेला आहे. आपण जर पाहिलं तर राज्यभरातून शेकडोच्या संख्येने वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत. आज ते देखील आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. यासाठी आपल्यासोबत बोलायला शिवसेनेचे प्रदीप ठाकूर इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, यंदाची तुमची ही कितवी वारी आहे? या वर्षाची माझी स्वतःची वैयक्तिक 8 वर्ष झाले वारीला मला. आणि पुढच्या ही वारी माझ्या वडिलांपासून ही माझी तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी असल्यामुळे आम्ही कंटिन्यू आहे आणि मी जोपर्यंत आहे तोवर वारी मी कंटिन्यू करणार आहे. कारण भेटी लागे जीवा लागलीच असं या वृत्तीप्रमाणे आम्ही दरवर्षी माझ्यासोबत माझे मित्रपरिवार जवळजवळ लाखो लोक समाजाचे या ठिकाणी वारी निमित्त आलेले आहेत. वारीचा अनुभव तुमचा एवढ्या 8 वर्षाचा काय सांगाल? सुरक्षेची व्यवस्था वगैरे जर सुरक्षेची व्यवस्था यावर्षी चांगली आहे. तर थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी आणि टॉयलेटची वगैरे सुविधा विशेषतः महिला वर्गासाठी कपडे बदलण्यासाठी ची सुविधा खूप अपूर्ण आहे. ते एकदम बरोबर नाही. एवढे शासन जर एवढे निधी देते तर त्या निधीचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. दर्शनाचा जर बघितलं तर भाविक जवळजवळ 22 ते 24 तास लाईनीत राहत आहेत, तरी देखील मुखदर्शन होत आहे. याबाबत कुठेतरी सरकार चुकलं आहे का नियोजनाच्या मध्ये? 100% सरकार चुकले. सरकारने काही लोकांना पाचशे दिल्या तिरुपती बालाजीला देतात, दिल्लीला पाचशे देतात, तसे तरी पाचशे दिल्या. त्या टायमामध्ये मंदिर परिसरामध्ये जी होणारी गर्दी तेवढी काही गर्दी होणार नाही. ठराविक वेळेमध्ये 1000 लोक 2000 लोक 5 नाही. सध्याच्या वर्षी तुम्ही बघितलं तर तरुणांचा सहभाग यावर्षी विशेषतः जास्त आहे. तरुण आणि युवतींचा सहभाग यावर्षी खूपच जास्त प्रमाणात. दरवर्षी आम्ही आता माझी 8वी वारी असल्यामुळे मी दरवर्षी हा अनुभव घेतो. यावर्षी युवकांच्या ते युवतींची संख्या खूपच जास्त प्रमाणात आणि ही वारी अशी आहे की माणसाला शोधून घेतो. आणि आता माणसं आम्ही या वारीमध्ये खूप आनंद आले होतं ना. खूप आनंद होतो. एकदम त्यांची फिटनेस ज्याप्रमाणे ते लोक वारीमध्ये चालतात हा हे लोकांना आहे. लोक पण सुरक्षित व्यवस्था आहे. आणि त्या ठिकाणी जशी व्यवस्था आहे त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. ती व्यवस्था आणि प्रशासनाला विनंती करतो की त्या कारणामध्ये धक्काबुक्की होणार नाही. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.